मित्र हो, आज आपण ऐकणार आहोत अण्णाभाऊ साठे लिखित माझा रशियाचा प्रवास. अनुक्रमणिकेमध्ये आहे मुंबई ते मॉस्को. आपण वाटेल ते करून एक वेळ सोव्हिएत संघराज्य पाहावे असं मला फार फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनात दिवसेंदिवस सारखी प्रबळ होत होती. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल, तिथे लेनिननं केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्त्वज्ञान कसे साकार झाले असेल, ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल, या विचारानं माझं मन भारावलं होतं. मी वेळात झालो होतो. मी सन 1934च्या दरम्यान अनेक जप्त पुस्तके वाचली होती. रशियन क्रांतीचा इतिहास, कॉम्रेड लेनिनचे चरित्र या पुस्तकांनी माझ्या मनावर खूप परिणाम केला होता आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. कसंही करून एकदा रशियाकडे सरकावं असं माझा विचार झाला होता. मी खटपट करीत होतो. मी 2 वेळा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करून पाहिला, पण त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भलतेच कडक होते. त्यांनी मला विश्वासात घेऊन सुनावले की, बाबा, तू आमचा वैरी आहेस. खरोखरी सांगतो की आम्ही चांगली माणसं म्हणून तू बाहेर आहेस, नाहीतर यावेळी तुझी जागा तुरुंगात. तो काळ 1948चा होता. त्यावेळी माझे मित्र सिनेन बलराज सहानी यांनी माझी पॅरिसपर्यंतची तिकीटही काढली होती, कारण पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेचे मला निमंत्रण आले होते, पण जमले नाही. पुढे 1961 साली माझ्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळावे आणि याच वेळी इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीनं मी रशियास जावे असं ठरलं. त्या संस्थेचे मला पत्र मिळताच मी पुन्हा प्रयत्न करू लागलो, पण जवळ एक पैसाही नव्हता. परंतु जेव्हा मी रशियात जात होतो, ही गोष्ट महाराष्ट्राला समजली, तेव्हा एक चमत्कार घडला. माझ्यावर पैशांचा पाऊस पडला. एकाच दमात माझा अर्धा खर्च निवारला. त्यामुळे पुढे अनेक भानगडीतून जाऊन मला रशियाला जाण्याचा पासपोर्ट मिळाला. माझी तयारी झाली. मला गगन ठेंगणं वाटू लागलं. न पाहिलेला रशिया माझ्या डोळ्यापुढं तरळू लागला. शाहीर द.ना. गव्हाणकर यांनी मला कित्येक तास बसवून रशियात कुठं काय आहे, कसं बघायचं, कसं बोलायचं याचे धडे दिले. कारण मुंबई ते सातारा हा प्रवासही मी कधी एकटा करीत नाही. तो मी मॉस्कोला जाणार हा प्रश्न माझ्या दृष्टीनं मोठा कठीण होता. देश, आपतं, घर सोडून मी एकट्यानं इतकं दूर जायचं म्हणजे माझ्या बाबतीत फारच अवघड होतं.